पक्या तुका माणूस उसके ढोर बे तुला व्यायाम शिकिता मया पायावर घातलं पाहिजे का तू जा काम धंदे करताय नाही मालक, ते चुकून लागलं होतं. तुम्ही तर माझ्या हातावर लाकूड फेकून मारलं. बघा हे किती सुजलं मालक. हे बघा. हे दुसरा हात मोडून टाकेल जा काम धंदे करताय. जातो मालक, जातो. जा येत काम धंदे नाही तर इकडे इकडे बोंबलायला. जातो मालक. पाहिलाय मालक लयच खराब आहे बा. बघत बस वगैरे आधी काय कर. बापरे, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. प्रभू पाटलाला जाऊन सांगावं लागेल बा, त्याला माहित आहे की नाही. चला प्रभू पाटील, मग काय म्हणते मग तुमचा रोजगार? रोजगार काही नाही, आताच गेला कामाला. ते काय कराय बघ इथं पोरं परपून परश्या तिकडच खालो यायला. कुठे गेली पाहून ती. मला माहित आहे की नाही आपल्या महाराष्ट्रात काय घडायला काय काय नाही. झालं रे? अहो 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हावा लागला. अरे कवा? अहो आता काल परवा झाला. तुझ्या रोजगाराला आवाज दे. हा. मेणबत्ती आणायला लाव. हा. आपण तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण मेणबत्त्या लावता. बर हा. पक्या इकडे इकडे जरा. मायला मालक काला बोलवायला होता. ठीक आहे, मग दुसरा हात मोडते की काय म्हणालो. मला जाय बी पण ना. सोबत कोण आहे बा दुसरं ते? अहो प्रशांत पाटील आहे की हो. मग काय भीत नाही या मालकाला. प्रशांत पाटील म्हणजे आपल्याला ताण नाही. मायला बरं झालंय प्रशांत पाटील आला. मग ते दुसरा हात मोडत होतो काय की मग. पाहिलाय काला बोलवत असेल भाऊ मालक. काय समजणं गेलं मला. बोला की मालक. जावर ते मेणबत्ती आण परत, त्यातल्या मेणबत्ती आहे त्याची. मेणबत्त्या का आला? तुला माहित नाही का आपल्या महाराष्ट्रात काय घडलं काय ते? झालं? अरे लय विचित्र घडलं रे. असं तरी काय झालं मालक? अरे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. अरे बापरे, लई बेकार काम झाले. काय करायचं आता? ते आपल्या प्रभू पाटलाच्या घरात मेणबत्त्या हटते ना. हो आता ना. मेणबत्ती आहे ते मेणबत्त्या घेऊन या त्यातल्या. वरच्या भीत तुम्ही ते का मालक मेणबत्त्या अरे ते पेटून आण ना, जाय ना ते. आणतो मालक. अरे तेवढं त्याच्यावर होसकाळू नको रे, जाईल रे ते पळून. तसं करू नको. डबल कोणीच भेटणार रे. डबल मग मॅच नावानं बोंबलतोस. हे बघता येईल पुढच्या पुढे. आणि इकडे तुला मेणबत्त्या पेटीच्या आहेत ना बरोबर. आणि इकडे बरं मालक ठीक आहे. किती वेळच्या हिसके घ्यायला गेला. तुम्हाला लाजा वाटत पाहिजे. तुम्हाला मी मेणबत्ती जागी तलवार घेतली असती, ते बलात्कार अत्याचार वाचले असते.